अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप. अतिशय चांगला फटका देखील आपण पाहतोय. हॅलो हॅलो हॅलो. दोन षटकांचा खेळ संपतो. दोन षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होती 15. 12 चेंडूचा खेळ संपले. 12 चेंडूमध्ये 15 धावा आलेली. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा वीर आणि दापोड संघाच्या फलंदाज एक सुवर्ण संधी आहे. प्रति षटकामागे एक 200 रुपयाचं कॅश प्राइज मंदास पाटील यांच्याकडे दिले जाणार आहे. मंदास पाटील दापोड संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. मास्टर 40 संघाचे नामांकित क्रिकेटर आहेत आणि त्यांच्याकडनं चालू सामन्यातील वीर तानाजी दापोडे या संघातील फलंदाज सुवर्ण संधी आहे. प्रति षटकामागे 200 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडे दिलं जाणार आहे. चालू सामन्याचा अपडेट आपण पाहतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या होती ती 15. 3 बाद 15. निश्चितच पहिल्या 2 षटकात आपण विचार केला दापोडा संघ थोडासा बॅकवर्ड आपण पाहतोय. साजेशी कामगिरी धावफलक नाहीये. उर्वरित 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि बघू येणाऱ्या 12 चेंडू मधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. भारत थोडासा मेस टाइम फटका आहे मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये. चेंडू मिड ऑफला जातोय. 1 बॉल सेकंड आपण चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातो. मिळतील 2 धावा. या 2 धावांनी संघ धावसंख्या 17 वर पोहोचते. षटक क्रमांक 3. पहिला चेंडू पेस करताना नितीनच्या बॅट मध्ये सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट फटका पण पाहिला. चेंडू मिड ऑफला होता मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील नव्हतं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज भारत. आता मात्र फुलिसाची नॉन सेटचा फटका देखील चांगला मात्र फटका फसतो की काय. यस वेल जज कॅच. अतिशय प्रथम उत्कृष्ट झेल केला तो महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय नितीन. अगेन्स्ट पुन्हा एकदा सज्ज होतो भारत.
फुलेंचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडचा अतिशय चांगला फटका बघूया 2 षटकांचा चेंडू बीट करतो की काय. यस एक जबरदस्त आपण पाहिलं प्रयत्नांची पराकाष्ठा देखील पाहिली होती मात्र चेंडूला आडू शकला नाही. चेंडू मात्र 2 षटकांना बीट करतोय. राजेंद्रचा अतिशय चांगला प्रयत्न देखील आपण त्या ठिकाणी पाहिला होता मात्र चेंडू हुलकावणी देतो. क्षेत्ररक्षकाला चेंडू जातो सीमा रेषेबाहेर चौकार संघात धावसंख्या 23 वर पोहोचते. षटक क्रमांक 3 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज भारत. डिफेन्सिव्ह फटका अतिशय चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न देखील कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावांची संख्या धावसंख्या 25 वर पोहोचते. भारत अतिशय चांगला फटका. चेंडू ऑन साइडचा फटका आपण पाहतोय. चेंडू वाईडिश डीप लॉंगॉनला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचताना फलंदाज. 2 धावा देखील कंप्लीट. रनिंग व्हिडिओ अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतोय. 2 फलंदाज सुरेख समन्वय देखील आपण पाहतोय. 2 धावांची संख्या धावसंख्या 27 वर पोहोचते. क्रिकेट फेस्टिवल 2022 कमालीचं आयोजन आपण पाहतोय. श्री वेताल कोपर 40+ यांच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच 2022 ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय. स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधला अंतिम सामना 2 दिग्गज संघामध्ये मेगा फायनल आपण पाहतो. एका बाजूला जय बजरंग कारिवली तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर स्लॉगर ज्याला आपण म्हणतो हाणामारीचं षटक आहे बघा. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाले. 18 चेंडूमध्ये मला वाटतं 27 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मधून बघूया वीर तानाजी दापोडे संघ हा कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. आता मात्र स्ट्राईक रोडेट काही संधी आहे. संघाचा कुल कॅप्टन चिंतामान. या ठिकाणी मात्र चेंडूला स्विचित करण्याचा प्रयत्न बघा. रिव्हर्सचा फटका महाराष्ट्र त्या चेंडूची निवड देखील फार महत्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बरबाद. चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तो फलंदाज आला मात्र एक धाव घेण्याची संधी देखील प्राप्त होते. एक धावसंख्या धावसंख्या 28 वर पोहोचते. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. आता मात्र स्ट्राईक रोडेट करण्याची संधी आहे. मध्याफळीत एक अतिशय चांगला फलंदाज मनोज. अतिशय चांगला फटका आहे बघा. चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतो. यस 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतोय क्षेत्ररक्षकाला. कमालीचा फटका होता. ज्या फटक्याची देखील नितांत गरज होती. वीर तानाजी दापोडे संघाला तोच फटका मनोजेच्या बॅट मधून आपण पाहिला. चौकार संघात धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होती ती 32.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र फुल्यांचा चेंडू ऑन साइडचा फटका देखील चांगला फटका फसतो की काय, मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. फलंदाज देखील आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. क्रिकेटमधून झेलला फार महत्वाचं स्थान असतं बघा मित्रो. घ्या कॅच जिंका मॅच असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो. या ठिकाणी झेल सोडला जातो, जीवदान दिले जातं आणि याचबरोबर 2 धावा देखील. या 2 धावांची संख्या धावसंख्या 34. आता मात्र कमबॅक करताना वीर तानाजी दापोडे संघ. अतिशय चांगला फटका, उत्कृष्ट फटका मनोजेच्या बॅट मधून येतो. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 36 वर पोहोचते बघा. 40+ ह्या धावा निश्चित स्पर्धेमध्ये अतिशय चांगला आव्हान असेल. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका, चेंडू मात्र हवेमध्ये शतरक्षक दक्ष. यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारची चूक नाही, चूक असं चेंडूला कलेक्ट केलं जातं. वेल जज कॅच.
आता मात्र यश याचं आपल्या इंडियाच्या टीम मध्ये सिलेक्शन झालेले आहे, त्याबद्दल खरोखर त्याचं मी मनापासून कौतुक करतो. यश याचं इंडियाच्या इंटरनॅशनल टीम मध्ये सिलेक्शन झालेलं आहे, त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीने, ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने आणि सर्व मान्यवरांच्या वतीने यश तुझं मनापासून कौतुक. नाव पकडलं ना यशराज खाली उभा त्याला बोलू ना वरती खालते खालते उभा. निश्चितच टेनिस क्रिकेट जगतातून एक नवा विक्रम, निश्चितच गावाचं स्वतःचं नाव लौकिक करणारा हा खेळाडू यश आपण जर प्रेक्षकामध्ये असतात आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं. यश मनोहर पाटील तुझे देखील स्पर्धेमधून मनापासून स्वागत. यश आपण स्टेजवर या. यश याला विनंती असेल आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी. क्रिकेट जगतातील ग्रामीणचा एक नूर, कमालीचा खेळ ज्यानं नुकतीच संपन्न झाली स्पर्धा नाशिक येथे टेनिस क्रिकेटची बिग स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमधून अतिशय सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट कामगिरी देखील केली होती आणि ज्याची सध्या आपल्या इंडियाच्या टीम मध्ये तो सिलेक्शन झालेला आहे, त्याचं देखील मी कौतुक करतो. याला विनंती आपण स्टेजवर या. तुमचा हसमुख चेहरा देखील आम्हाला पाहू द्या. वेलकम यश. मला वाटतं सर्वांनी त्याचं टाळ्या वाजवून स्वागत करायला काही हरकत नाहीये. गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नव्हता देशाचं नाव लौकिक करण्याच्या मार्गावर सध्या यश आहे. नावामध्ये खरोखर त्याचे यश आहे. यश तुझं पुन्हा एकदा कौतुक करतोय. हॅलो अँड बॅक टू नावन क्रिकेट. जाऊया मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून मेगा फायनल आहे. अंतिम सामना, शेवटचा सामना बघूया मानाचा करंडक कुठला संघ घेऊन जातोय. श्री बेताल कोपर संघाच्या सर्व सदस्यांना देखील विनंती आहे, सामना संपल्यानंतर सर्वांनी स्टेज समोर यायचंय. सर्वांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. बघा विजयाचं लक्ष 37 धावांचं. कारवीर संघासाठी देखील ब्रेकिंग न्यूज आहे. प्रति षटकामागे 200 रुपयाचं कॅश प्राइज प्रकाश नाईक यांच्याकडे दिले जाणार आहे. बघा सुवर्ण संधी देखील आहे कारविली संघाला या स्पर्धेमधून. या चषकावर आपण जर नाव कोरता तर तालुका क्रिकेट उत्तम क्रिकेटर सुजित ज्याच्याकडनं मला वाटतं कारविली संघाला ट्रॅक शूज दिले जाणार आहे. पहिला चेंडू पेस करताना अतिशय चांगला फटका आपण पाहतो. चेंडू मिडऑफला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण इनफिल्ड मधून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. क्रिकेट फेस्टिवल 2022 कमालीचं आयोजन, कमालीची स्पर्धा आपण पाहतोय. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच उपसरपंच असे 2022 श्री बेताल कोपर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय क्रिकेटचा बिग इव्हेंट. क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची धुत आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा. शेवटचा अंतिम सामना दोन दिग्गज संघांमधून आपण पाहतोय. मेगा फायनल. एका बाजूला वीरतानी दापोडे तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली. बघूया मानाचा सन्मानाचा करंडक कुठला संघ घेऊन जातोय. अगेन्स्ट गोलंदाज राजू. अतिशय चांगला फटका. कुंदनीच्या बॅट मधून सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट फटक्याची गरज देखील होती संघाला. तोच फटका कुंदनीच्या बॅट मधून येतोय. चौकार संघात धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे 5
कुंदन याला अतिशय चांगले क्षेत्र मात्र एकदम कंप्लीट एकदम संघ धावसंख्या एकदम पुरस्कार धावसंख्या होती 6 पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट काही संधी आहे ती भारत याला आता भारत याच्या बॅट मधून देखील चांगला फटका आहे मात्र फटका फासतो की यास कमालीचा जेल अप्रतिम उत्कृष्ट जेल कलेक्टर करून ज्ञानदेव नेक्स्ट बॅट्समन श्याम अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राजू अतिशय चांगला फटका थोडासा आपल्याकडे पंधीत चेंडू फलंदाज थोडासा शपथ जवानचा फटका देखील ज्या बॅटमध्ये सुरेख सुंदर आपण पाहिला कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं खाली क्षेत्रामध्ये चेंडू मैदानाला गुदगुळ्या करत करत सीमेच्या बाहेर जाणारा चौकार येतोय चौकार संघात धावसंख्येच्या अकरा 11 रन लॉस ऑफ 1 विकेट अँड फर्स्ट फॉर षटक क्रमांक पहिला संपता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-11 ची सुरुवात आहे विजयाचं लक्ष 37 धाबांचं बघा प्रकाश नाईक यांच्याकडनं देखील ब्रेकिंग न्यूज आहे करवीर संघाला प्रति षटकामागे 200 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडे दिलं जाणार आहे षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पाला सांगितलं दुसरं गोलंदाज ज्ञानदेव ज्ञानदेव यांनी देखील स्पर्धेमधून प्रेक्षकांना इम्प्रेस केलेले कमालीचा खेळ ज्ञानदेवच्या माध्यमातून देखील आपण पाहिला दोन्ही फॉर्मॅट मधून मग गोलंदाजी असो की फलंदाजी या दोन्ही फॉर्मॅट मधून ज्ञानदेव यांनी देखील अतिशय चांगला खेळ या स्पर्धेमधून केलेला आहे अतिशय चांगला चेंडू कोलवट चेंडू सुंदर असा ऑन साइडचा फटका आपण पाहतो चेंडू थोडासा फ्लिक केला होता एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते कुंदन याला वेलकम मेहंदी असेल तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत तो सौंदर्य चांदाने खेळलेला फटका चेंडू हवेमध्ये शतरक्षक दक्ष कुंदन कुठल्या प्रकारची चूक नाही अतिशय प्रथम उत्कृष्ट झेल केला जातो महत्वाचा फलंदाज श्याम याला मैदान सोडावं लागतं
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज ज्ञानदेव. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा प्रकारचा फटका आपण पाहतोय. चेंडू पॉइंटला जातो एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नकार दिला जातोय. एकच धावसंख्या एक धावाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 13. षटक क्रमांक दुसरं 2 बाद 13 अशी धावसंख्या आपण पाहतो. विजयाचं लक्ष 37 धाबांचा. एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. हलक्यात पॅटने थोडासा चेंडूला डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला होता. आपल्या फॉलकडून चेंडूला कलेक्ट केला जाता मिळतात फक्त आणि फक्त एक धाव. एक धाव सगळ्या धावसंख्या एक धावने पुढे सकते. धावसंख्या होती ती 14. पुन्हा एकदा गोलंदाज नंदेव. अतिशय चांगला चेंडू देखील सुरेखपणे चेंडूला सुंदरसा ऑन साइडचा फटका देखील चांगला आहे. चेंडू डीपला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक मनोज याच्या माध्यमातून सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आहे. मला वाटतं मानिक आहे त्या ठिकाणी. 2 बाद 15 षटक क्रमांक दुसरं विजयाचं लक्ष 37 धाबांचं. निश्चितच दुसऱ्या षटकामध्ये सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपण ज्ञानदेव याला पाहतोय. एक धाव. एक धावणी संख्या धावसंख्या एकने पुढे धावसंख्या होती ती धावसंख्या होती ती 16. षटक क्रमांक दुसरं समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालेल्या 12 चेंडू मधून 16 धाबा जमा झालेल्या आहेत. उर्वरित 12 चेंडू मधून बघूया आमचे गुण लेखक येणारे 12 चेंडू विजयासाठी अजून 21 धाबांची गरज. पहिल्या 12 चेंडू आपण विचार केला तर 16 धाबा झालेले आहेत. उर्वरित 12 चेंडू मधून 21 धाबांची गरज आहे. तर सामन्याला थोडीशी कलाटणी मिळते. कुशल म्हणूनचा सामना आपण देखील पाहतोय. दोन्ही संघांमधून एक जबरदस्त सामना प्रेक्षकांना देखील पाहायला मिळतोय. आणि या सामन्याचं पिक्चर अजून क्लिअर नाही. कोणता संघ या स्पर्धेमधून विजय संपादित करेल. विजयाचं लक्ष 21 धाबांचं. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज हैमान. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण हेमंत. निश्चित थोडासा आपल्याकडे पद्धतीचा फटका देखील चांगला होता. मात्र 1 बॉल एका टप्प्याने स्कोर ऑफ विकेट जाणारा चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकाने पुढे सकते 17. अगेन्स्ट गोलंदाज हेमंत. आता मात्र मोठा फटका आहे. बघूया बडे शॉट. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला कुंदनीच्या बॅट मधून. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. ज्या फटक्याची नितांत गरज देखील होती संघाला तोच फटका कुंदनीच्या बॅट मधून येतोय. आणि 200 रुपयाचा मानकरी देखील ठरतोय. प्रकाश नाईक यांच्याकडनं प्रति षटकामागे 200 रुपयाचा कॅच प्राइज. आणि त्या कॅच प्राइजचा मानकरी कुंदन. दादा समजेल असा काही लाव. आता येणारे चेंडू 10 विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज. सामन्यामध्ये कमबॅक होताना थोडासा ऑन द ऑफ करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडंसं मिसफील्ड केलं जातं. थर्डमॅनला श्याम याच्या माध्यमातून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. एक धाव पुढे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. बघा ज्या नाग धावा असतात कुठेतरी संघाला पराभूच्या काही देणार असतात.
येणारे 9 चेंडू विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. अगेन्स्ट गोलंदाज सज्ज होतोय हेमंत. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षकाला बेट करून चेंडू जातोय सीमा बाहेर चौकार. देखील आपण या ठिकाणी पेशकश करता. चौकार आणि परिपूर्ण कमबॅक होतो या ठिकाणी संघ कारिवली. विजयाचं लक्ष फक्त 8 धावांचा 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. कॅच, वेल जज कॅच. कमालीचा झेल कलेक्ट केला जातो. आता मात्र पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी येणारे चेंडू 7 विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. चिंतामण याच्या माध्यमातून काय कमालीचा झेल आपण पाहिला. संघाचा कुल कॅप्टन चिंतामण. सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट झेल देखील त्याने कलेक्ट केला. संघाने साजेशी कामगिरी आउटफिल्ड म्हणून करताना चिंतामण. कमालीची बॅटिंग देखील आपण पाहिली. कुंदनीच्या माध्यमातून 25 धावा. 11 चेंडू पेस करतोय. 25 धावा ज्याच्या बॅट मधून पाहिल्या. कमालीची बॅटिंग. नेक्स्ट बॅट्समन गुरुनाथ. अगेन्स्ट गोलंदाज. अतिशय चांगला फटका देखील गुरु याच्या बॅट मधून. दोन धावा गुरु याच्या बॅट मधून येतील. 2 धावा संख्या धावसंख्या 2 ने पुढे संख्या धावसंख्या होती ती 31. आता विजयाचं समीकरण आहे 6 चेंडू आणि 6 धावा. छोटस समीकरण विजयासाठी कारवीर संघासाठी. बघूयात गोलंदाज कोण येतोय हे देखील फार महत्वाचं आहे. अतिशय महागडा गोलंदाज ठरतो या ठिकाणी हेमंत. षटक क्रमांक पहिला आता राजू आणि 11 धावा. त्यानंतर ज्ञानदेव यांनी काही कमालीची गोलंदाजी केली होती फक्त 5 धावा. त्यानंतर मात्र हेमंत थोडासा मागडा ठरतोय 15 धावा देतोय. आता उर्वरित 6 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त 7 धावांची गरज आणि गोलंदाज येतोय मनोज. दमन दौरा 2022 कमालीची गोलंदाजी मनोज यांनी केली होती. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर येणारी 7 चेंडू विजयासाठी अजूनही कारविली संघाला सदाबांची गरज आहे. या सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक होताना आपण पाहतो कारविली संघ. बघा पहिला आणि दुसरा चेंडू दोन्ही संघांसाठी अतिशय फार महत्वाचा आहे. मनोज एक संघातील सर्वात महत्वाचा त्रमकार गोलंदाज. कमालीचा फटका देखील आपण पाहिला संदीपच्या बॅट मधून. ऑस्ट्रेलियाचा बाहेरचा चेंडू फलंदाज थोडासा बॅकफुटला जातो. चेंडूला सुंदरसा स्पेअरकट केलं होता मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धावा. 1 धावा संख्या धावसंख्या पुढे संख्या येणारे चेंडू 5 विजयासाठी आता 5 धावांची गरज. 5 चेंडूंचा खेळ बाकी विजयासाठी 5 धावांची गरज. आता मात्र फुल यांचा चेंडू अतिशय चांगला फटका. 1 धाव कंप्लीट दिसण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस.
दोन्ही संघांसाठी मात्र एक जबरदस्त संघर्ष आपण पाहतोय. धाव घेण्यासाठी संघर्ष करताना कारवीर संघ, धाव रोखण्यासाठी संघर्ष पाहतोय दापोडा संघ. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज. 4 चेंडूचा खेळ बाकी, विजयासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज, राईट आर्म राऊंडचा मारा मनोज. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू, चेंडू जातोय जातोय जातोय. यस, मैदानाला गुदगुळ्या करत 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 चेंडू सीमेच्या बाहेर. विनिंग चौकार.